नमस्कार, माझं नाव अमेय. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक मार्केट मेगा स्टोर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनी अनालिसिसच्या माध्यमातून ग्रॅन्युल्स इंडिया लिमिटेड या फार्मा सेक्टरमधल्या कंपनीबद्दल माहिती घेतली होती. तो व्हिडिओ आणि माझ्या आधीचे व्हिडिओचं लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कंपनी अनालिसिसबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळू शकेल. आजचा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ आहे. तो आहे ट्रेडिंगबद्दल, की शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग कसं करावं, ट्रेडिंग इन स्टॉक मार्केट, असा आजचा स्पेशल व्हिडिओ आहे. कारण का आपण शेअर बाजारातले बेसिक कन्सेप्ट, इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर कंपनी अनालिसिस, फंडामेंटल, टेक्निकल, हे सगळं बघितलेलं आहे. तर आता ट्रेडिंग कसं करावं हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ट्रेडिंग करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर इंट्रोडक्शन, ट्रेडिंग बेस्ड ऑन टेक्निकल अनालिसिस अँड IPO, ट्रेडिंग बेस्ड ऑन क्वार्टरली रिझल्ट्स, ट्रेडिंग बेस्ड ऑन न्यूज, हे आपण बघणार आहोत. इंट्रोडक्शन बघूया. ट्रेडिंग इन स्टॉक मार्केट इज बेस्ड ऑन 4 थिंग्स, 4 गोष्टींवरती अवलंबून असतं. टेक्निकल अनालिसिस, प्राइस ॲक्शन, सेंटिमेंट्स अँड न्यूज. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तुम्हाला बेसिक टेक्निकल अनालिसिस बघता यायला पाहिजे, म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर्स, त्यानंतर शेअरची प्राइस मुवमेंट काय होती, म्हणजे ते प्राइस ॲक्शनमध्ये येतं आणि हे सगळं. आणि सेंटिमेंट्स म्हणजे न्यूजचा मार्केटवरती परिणाम कसा होतो, ते लोक कशी रिॲक्ट करतात त्या न्यूजला, ते म्हणजे सेंटिमेंट्स. त्याचे सेंटिमेंट्स आणि न्यूज रिलेटेड आहे आणि ते ट्रेडिंगसाठी महत्त्वाचं आहे. आता ट्रेडिंग इज ऑफ 3 टाइप्स: शॉर्ट टर्म, 2 days to 3 months इन्क्लुडिंग इंट्राडे ट्रेड, म्हणजे 2 दिवस ते 3 महिने हा शॉर्ट टर्म ट्रेडचा कालावधी असतो. आणि त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेड पण येतं, म्हणजे 9:15 वाजता मार्केट उघडल्यावर शेअर घ्यायचा आणि दुपारी 3:30 वाजल्याच्या आत तो शेअर विकून टाकायचा, म्हणजे इंट्राडे. त्यानंतर 2 दिवस ते 2 आठवडे म्हणजे स्विंग ट्रेड, हा सुद्धा शॉर्ट टर्मचाच भाग आहे. आणि 3 महिन्याच्या आतल्या कुठलाही कालावधी, म्हणजे 2 दिवस घ्या, 5 दिवस घ्या, 2 आठवडे घ्या, 1 महिना घ्या, 2 महिना घ्या, 3 महिन्याच्या आत तुम्हाला काढायचं, हे म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेड. मीडियम टर्म म्हणजे 3 months to 1 year. आणि लॉंग टर्म ट्रेड म्हणजे 1 वर्षभर ठेवायचं आणि काढून टाकायचं, त्यानंतर शेअर म्हणजे विकून टाकायचा. कारण का 1 वर्षापेक्षा जास्त ठेवते म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट झाली, तो ट्रेड नाही झाला. आणि जरी तुमचा स्टॉप लॉस हिट झाला किंवा टार्गेट हिट झालं, दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला तो शेअरमधून एक्झिट व्हायचा आहे. कारण का, नाहीतर तुम्ही जर म्हणलात की स्टॉप लॉस हिट झाला, आपण अजून थोडा वेळ थांबू, टार्गेट हिट होऊ दे, मग तर तुमच्या त्या ट्रेडिंगला आणि त्या तुम्ही जो वेळ ठरवलेला आहे त्याला कशालाच काही अर्थ नाही. कारण का तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही बाजारामध्ये. अप्स अँड डाऊन शेअर मार्केटमध्ये असतातच, त्याच्यामुळे कधी कधी तुमचा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. पण ट्रेडिंगमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस हिट झाल्यावर एक्झिट करायचे. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगमध्ये हाच फरक आहे. छोटेसे स्टॉप लॉसेस तुमचे ट्रिगर झाले किंवा छोटी करेक्शन आली स्टॉकमध्ये, तर इन्व्हेस्टमेंटमध्ये ते स्टॉक विकत नाहीत, कारण का 5-10 वर्ष ठेवून चांगले रिटर्न्स इन्व्हेस्टमेंटमध्ये घेतले जातात. ट्रेडिंगमध्ये तसं नसतं. आता अ ट्रेड कॅन बी टेकन बेस्ड ऑन 5 थिंग्स. गुड न्यूज ऑन अ कंपनी ऑर अ सेक्टर, कुठल्या एका सेक्टरमध्ये कंपनीबद्दल कुठली चांगली बातमी आली तर तुम्हाला ट्रेड घेता येईल त्याच्याबद्दल. अपकमिंग IPO आला तर त्या सेक्टरमधल्या कंपन्यांमध्ये हालचाल असते, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या बेस ट्रेड घेता येईल. क्वार्टरली रिझल्ट एखाद्या कंपनीचा चांगला येणार असेल, काही त्या कंपनीबद्दल काही अनाउन्समेंट होणार असेल, तर तुम्ही त्या क्वार्टरली रिझल्टच्या ह्याच्यावर ट्रेड घेऊ शकता. ब्लॉक डील कुठली होणार असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि बेसिक टेक्निकल अनालिसिसच्या जोरावरती तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिले आपण बघणार आहोत ट्रेडिंग बेस्ड ऑन टेक्निकल अनालिसिस अँड IPO. बेस्ड ऑन टेक्निकल अनालिसिस, टू टेक अ ट्रेड युझिंग बेसिक टेक्निकल अनालिसिस, वन शुड नो CMP, करंट मार्केट प्राइस ऑफ द स्टॉक, MA म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर्स, सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल्स ऑफ द स्टॉक. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. हे म्हणजे बेसिक टेक्निकल अनालिसिस आहे. हे आपण कंपनी अनालिसिसमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पॅरामीटर्स ऑफ स्टॉक आणि टेक्निकल्समध्ये हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता करंट मार्केट प्राइस, शेअरची आत्ताची प्राइस काय आहे ती बघायची. त्यानंतर मूव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर बघायचं, म्हणजे काय तर टेक्निकल अनालिसिसचा भाग येतो. शॉर्ट, मीडियम आणि लॉंग टर्म मूव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर बघायचं. ते बुलिश असेल तर शेअर बाय करायचा ट्रेडिंगसाठी. इन्व्हेस्टमेंटसाठी तो थोडा खाली आला असेल तरी तुम्ही तो बाय करू शकता, पण ट्रेडिंगसाठी तो बुलिश झाला असेल तर बाय करणं जास्त सोयीस्कर पडतं.
त्यानंतर सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल्स S1 S2 S3 R1 R2 R3 आपण कंपनी अनालिसिस बघितले ते बघायचं. सपोर्ट लेवलला तुमचा स्टॉप लॉस ठेवायचा आणि रेझिस्टन्स लेवलला तुमचं टार्गेट ठेवायचं. एक ठराविक टाइम पिरियड तुम्ही निवडा, 2 आठवडे, 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, काही तुम्ही कालावधी निवडा. तेवढा कालावधी झाला की त्या स्टॉकमधून बाहेर पडायचं, तो शेअर विकून टाकायचा. कारण हे ट्रेडिंग आहे, ही इन्व्हेस्टमेंट नाही. तुम्ही शेअर जास्त वेळ तुमच्या टाइम पिरियडपेक्षा ठेवला तर त्या ट्रेडिंगला काही अर्थ नाही, तुमचं ट्रेडिंग सक्सेसफुल होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा स्टॉप लॉस जरी हिट झाला तरी तुम्हाला शेअरमधून एक्झिट व्हायचंय. आता इन डेप्थ नॉलेज ऑफ टेक्निकल अनालिसिस इज नॉट नेसेसरी. दॅट इज नोईंग कॅन्डलस्टिक चार्ट्स पॅटर्न्स इज गुड बट नॉट नेसेसरी. म्हणजे काय, बेसिक टेक्निकल अनालिसिस म्हणजे प्राइस ऍक्शन, म्हणजे शेअरची कुठल्या प्राइसला ओपन झालाय, हाय काय त्या दिवसाचा लो प्राइस काय, आणि त्या दिवशी तो कुठल्या प्राइसला बंद झालाय, ही प्राइस ऍक्शन. त्यांचा करंट मार्केट प्राइस शेअरची, मुव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर आणि सपोर्ट आणि रेझिस्टन्स एवढं माहीत असलं तरी तुम्ही ट्रेड घेऊ शकता. कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्स हे ॲडव्हान्स सगळे जे गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पक्क्या माहिती पाहिजेतच असं नाही. माहिती असतील तुम्ही त्या भरोश्यावर ट्रेड करताय, चांगली गोष्ट आहे, करा. आणि माहिती करून घ्यायची असेल तर माहिती करून घ्या आणि ट्रेड करा. पण त्याच्याशिवाय तुम्ही ट्रेड घेऊ शकणार नाही, ॲडव्हान्स नॉलेज शिवाय. असं काही नाही, बेसिक नॉलेज असलं तरी तुम्ही ट्रेड घेऊ शकता. टू टेक अ ट्रेड बेस्ड ऑन टेक्निकल अनालिसिस, see moving average crossover and current market price of the stock. If moving average crossover is bullish, then buy the stock. Then see the support and resistance levels and then decide your target price, stop loss and time period for the trade. Whether or not your trade is successful after your time period, exit from the stock. ही आहे ट्रेड करण्याची प्रोसेस. टेक्निकल अनालिसिस किंवा कुठल्याही याच्या बाबतीत ट्रेड करताना तुम्हाला ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. आता आपण IPO आल्यावरती ट्रेड कसा घ्यायचा ते बघूया. बेस्ड ऑन IPO, फाइंड आउट द सेक्टर अँड द कंपनी ऑफ विच द IPO इज. टेक अ ट्रेड इन एनी कंपनी ऑफ दॅट सेक्टर ऑर द IPO इट सेल्फ युझिंग द सेम मेथड ॲज स्टेटेड ॲज इन टेक्निकल अनालिसिस. म्हणजे काय, तर IPO येतोय त्या कंपनीची माहिती घ्या, ज्या कंपनीचा IPO येतोय ती कुठल्या सेक्टरमध्ये आहे कंपनी ते बघा. म्हणजे सिमेंट सेक्टरमधली आहे का, फार्मा सेक्टर आहे का, ॲग्रिकल्चर सेक्टर आहे का, किंवा FMCG फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स आहे का, किंवा बँकिंग आहे का, किंवा इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर आहे का, असं कुठल्या सेक्टर बघा. त्या सेक्टरमधल्या कंपन्यांमध्ये हालचाल असेल, ज्या IPO येतो तेव्हा हालचाल असते, जनरली तेजीत असतात कंपन्या. त्याच्यामुळे तुम्हाला त्यातली एखादी चांगली कंपनी बघून त्या ट्रेड घेता येईल. तो ट्रेड टेक्निकल अनालिसिसमध्ये सांगितले त्या प्रोसेसनीच घ्यायचा. किंवा तुम्हाला त्या IPO मध्येच जर ट्रेड घ्यायचा असेल, लिस्टिंग गेनसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी, IPO बद्दल कुठली चांगली बातमी तुम्हाला कळली असेल, तुम्ही त्या IPOला सुद्धा पैसे लावून त्या IPO मध्ये सुद्धा ट्रेड घेऊ शकता. आणि टेक्निकल अनालिसिस सांगितले तसाच घ्यायचा. म्हणजे काय, तर मुव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर, करंट मार्केट प्राइस बघायची. त्यानंतर तुमचे सपोर्ट रेझिस्टन्स लेवल बघून टार्गेट प्राइस, स्टॉप लॉस, टाइम पिरियड ठरवायचा आणि ट्रेड घ्यायचा. तर हे होतं IPO आणि टेक्निकल अनालिसिस वापरून ट्रेडिंग कसं करायचं याची माहिती. आता आपण पुढे जाऊया. ट्रेडिंग बेस्ड ऑन क्वार्टरली रिझल्ट्स. आता क्वार्टरली रिझल्ट्स दर 3 महिन्यांनी कंपन्या आपल्या क्वार्टरली रिझल्ट्स सादर करतात. आणि ते रिझल्ट्स जर चांगले आले असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या कंपन्यांमध्ये ते रिझल्ट्स आणि कुठल्या कंपन्यांचे कधी येत आहेत त्याचं कॅलेंडर असतं BSE NSEच्या वेबसाईटवरती, ते बघून तुम्ही घेऊ शकता. वी कॅन टेक अ ट्रेड बेस्ड ऑन फर्स्ट क्वार्टर रिझल्ट्स ऑफ स्टॉक विच हॅव स्टार्टेड ऑन 8 जुलै 2021. 8 जुलैपासून फायनान्शियल इयर 2020-21 फायनान्शियल इयर 21-22 ह्या आता चालू असलेल्या वित्त वर्षासाठीचे पहिल्या क्वार्टरचे रिझल्ट्स यायला सुरुवात झाली 8 जुलैपासून. त्याच्यामुळे आपण त्याच्यात ट्रेड घेऊ शकतो. मागचा जो क्वार्टर होता जानेवारी फेब्रुवारी मार्च, शेवटचा क्वार्टर 2020-21 या वित्त वर्षाचा, त्याचे रिझल्ट आपण बघितले, चांगले आलेत. त्याच्यामुळे ह्या क्वार्टरमध्येही चांगले येतील असं मार्केटचा सेंटिमेंट आहे. आणि त्याच्यावरनं रिझल्ट्स च्या दृष्टीने आपण ट्रेड घेऊ शकतो. रिझल्ट्स ऑफ रिसेंटली लिस्टेड कंपनी श्याम मेटॅलिक्स फॉर लास्ट क्वार्टर ऑफ फायनान्शियल इयर 2020-21 आर ऑन 8 जुलै. ते 8 जुलैला आलेत रिझल्ट आणि तो रिझल्ट चांगला लागलाय. त्याच्यामुळे ही एक अजून एक फॅक्ट आहे. टू टेक अ ट्रेड, बाय द स्टॉक बिफोर रिझल्ट अँड सेल ऑन रिझल्ट डे. रिझल्टच्या काही दिवस आधी किंवा 1-2 आठवडे आधी तुम्ही तो शेअर बाय करायचा, रिझल्टच्या दिवशीपर्यंत ठेवायचा आणि
ज्या दिवशी रिझल्ट असेल त्या दिवशी रिझल्ट आल्यावरती काढून टाकायचा. कारण का जर रिझल्टमध्ये बोनस किंवा स्प्लिट किंवा डिव्हिडंड जाहीर केला असेल तर त्याची जेव्हा रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट असते तेव्हा ज्या रेशोनी बोनस डिक्लेअर केलाय 1:1 1:2 काय जो रेशो आहे त्या रेशोच्या प्रमाणे ती शेअरची प्राइस कमी होते. डिव्हिडंड जर 50 रुपये 100 रुपये डिक्लेअर झाला असेल तर तेवढ्या रुपयांनी शेअरची प्राइस एक्स डेटला कमी होते, म्हणजे 50 रुपये कमी होईल जर 50 रुपये डिव्हिडंड असेल तर. आणि मग तुम्हाला वाटेल की शेअर मंदीत का गेला, एवढा 50-100 रुपये पडला का, आपण तर रिझल्ट चांगला आलाय. तर ती गफलत करून घेऊ नका, गैरसमज करून घेऊ नका. त्या रिझल्टमुळे तो शेअर पडलेला नाही, तर तो शेअर एक्स डिव्हिडंड किंवा एक्स बोनस झालेला आहे. त्याची एक्स डेट असल्यामुळे त्या रेशोप्रमाणे किंवा त्या किमतीप्रमाणे त्या शेअरची किंमत खाली आलेली आहे, त्यामुळे तो शेअर पडलाय. त्याच्यामुळे असा आपण ट्रेड घेऊ शकतो. आता पुढे जाऊया आपण. काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स या चालू वित्त वर्षातले 2021-22 या वित्त वर्षातले फायनान्शियल इयर मधले रिझल्ट्सचं मी इथे तारखा आणलेल्या आहेत, तारखा आणि कंपन्या. 8 जुलैपासून सुरू झाले, त्याच्यामुळे पहिल्या काही कंपन्यांचे ट्रेड तुम्हाला घेता येणार नाहीत, पण पुढच्या कंपन्यांचे तुम्हाला घेता येतील. त्याच्यामुळे हे आता रिझल्ट मी सांगतोय. 8 जुलै TCS, 9 जुलै डेल्टा कॉर्प, 10 जुलै डीमार्ट, 12 जुलै HFCL, 13 जुलै माइंडट्री, 14 जुलै इन्फोसिस आणि डोडला डेअरी 2 कंपन्यांचे रिझल्ट आहेत. 15 जुलै विप्रो, 17 जुलै HDFC बँक, 20 जुलै एशियन पेंट्स, 22 जुलै अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज ऑटो, 23 जुलै JSW स्टील, 24 जुलै ICICI बँक, 26 जुलै ॲक्सिस बँक आणि 27 जुलै डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. ह्या काही नावाजलेल्या कंपन्या आहेत ज्यांचे मी रिझल्ट तुम्हाला सांगितलेत. तुम्हाला अजून कुठल्या कंपन्यांचे रिझल्ट वगैरे बघायचे असतील तर BSE किंवा NSEच्या वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट कॅलेंडर असं तुम्ही टाकलं FY 21-22 ह्या वित्त वर्षाचे, तर तुम्हाला रिझल्ट मिळतील. त्याप्रमाणे तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊया. रिझल्ट बेस्ड ऑन न्यूज म्हणजे ट्रेडिंग बेस्ड ऑन न्यूज आपण बघणार आहोत. न्यूज 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे ग्लोबल न्यूज, जगभरात काय चाललंय आणि त्याचा आपल्या मार्केटवर होणारा परिणाम, आणि आपल्या भारतातल्या लोकल न्यूज. या दोन्ही बातम्यांच्या भरोश्यावर, न्यूजच्या भरोश्यावर आपण ट्रेड घेऊ शकतो. वी कॅन टेक अ ट्रेड बेस्ड ऑन ग्लोबल अँड लोकल न्यूज. ग्लोबल न्यूज मीन्स ओपेक कंट्रीज मीटिंग ऑन क्रूड प्रोडक्शन. म्हणजे काय, तर ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ क्रूड प्रोड्युसिंग कंट्रीज. हे क्रूड उत्पादक करणारे देश आहेत. भारत क्रूड आयात करतो म्हणजे इम्पोर्ट करतो, त्याच्यामुळे क्रूडच्या किमतीवरती भारतीय बाजारावरती परिणाम होतो क्रूडच्या किमतीचा. आपल्यासाठी ब्रेंट क्रूडची किंमत $50 ते $55 पर बॅरल एवढी असायला पाहिजे. आता सध्या $75 पर बॅरल ही क्रूडची किंमत आहे आणि ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. पण क्रूड वाढल्यावरती जे शेअरला फायदा होतो ते शेअर तेजीत आहेत. म्हणजे ONGC, रिलायन्स हे सगळे इत्यादी इत्यादी हे शेअर तेजीत आहेत, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. किंवा आणि काही शेअर ज्याच्याने क्रूड वाढल्यावर परिणाम होतो, निगेटिव्ह परिणाम होतो, ते शेअर मंदीत जातात. म्हणजे कुठले, तर BPCL वगैरे हे शेअर. तर असं तुम्ही ते बातम्या बघून त्याच्यावरनं कुठल्या ह्याच्यात ट्रेड घ्यायचा आणि कुठल्या अवॉइड करायचे हे ठरवू शकता. त्यानंतर फेडची मीटिंग. फेड ही आपल्याकडे भारतामध्ये कशी रिझर्व्ह बँक आहे तशी अमेरिकेची मुख्य बँक आहे फेड बँक. त्याच्या मीटिंगमध्ये ते काय सांगतात, अमेरिकेमध्ये काय चाललंय, त्याचा परिणाम सुद्धा बाकीच्या बाजारांवरती आणि भारतीय बाजारावरतीही होतो. त्याच्यामुळे ते बघणं महत्वाचं आहे. त्यानंतर कमॉडिटीजला मागणी वाढली किंवा त्याच्या ज्या काही किमती आहेत त्या वाढल्या, त्याचा परिणामही भारतीय बाजारावर होतो. म्हणजे मेटलच्या किमती बाहेरच्या देशात चायनामध्ये आणि वगैरे वाढलेल्या आहेत, स्पेशली स्टीलच्या किमती. त्याच्यामुळे मेटल क्षेत्रातले शेअर तुम्ही बघितलं असेल तर तेजीत आहेत. आता मेटल सेक्टर अपट्रेंडमध्ये आहे. त्यानंतर पेपरची प्राइस वाढलेली आहे चायनामध्ये, कारण का बांबू पल्प ज्याच्यापासून पेपर बनतो त्याची टंचाई आहे चायनामध्ये, शॉर्टेज आहे. त्याच्यामुळे पेपरची प्राइस वाढली आहे. त्याच्यामुळे आपल्या भारताच्या मार्केटवरती पण परिणाम झालाय आणि पेपर सेक्टरमधले सगळे शेअर तेजीत आहेत. स्टार पेपर, ओरिएंट पेपर, वेस्ट कोस्ट पेपर इत्यादी इत्यादी. त्याच्यामुळे अशा बातम्यांनी आपण ट्रेड घेऊ शकतो. त्यानंतर लोकल न्यूज म्हणजे काय, तर आपल्या सरकारने काही नवीन कायदे कानून आणले ज्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती सकारात्मक होईल किंवा निगेटिव्ह झाला तर त्याचा परिणाम मार्केटवरती होतो. त्याप्रमाणे शेअर तेजीत किंवा मंदीत जातात. म्हणजे
किंवा अँटी डम्पिंग ड्युटी लावली कुठल्या तरी सेक्टरमध्ये, तर त्या कंपन्या तेजीत जातात. म्हणजे भारतातून डम्पिंग होणार नाही त्या कमोडिटीचं आपल्याकडे. तर अशा बातम्या आहेत. आता याचं उदाहरण म्हणजे काय, तर फ्री फ्लोट ग्लास वरती आत्ता नुकतंच आपल्या भारत सरकारने अँटी डम्पिंग ड्युटी लावलेली आहे. त्याच्यामुळे ग्लास बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. म्हणजे असाही इंडिया ग्लास हे त्यातलं उदाहरण आहे. त्या कंपनीला फायदा होईल. ग्लास सेक्टरमधल्या कंपन्या अपट्रेंडमध्ये आहेत. त्यानंतर इथेनॉल प्रोडक्शन, इथेनॉल ब्लेंडिंगला सरकारने उत्तेजन दिले. 7 ते 8% होतं ते 20% पर्यंत वाढवलेलं आहे. शुगर सेक्टरमध्ये त्याच्यामुळे तेजी आलेली आहे. तर ते इथेनॉलचा फ्युएल म्हणून वापर करायचा आहे. त्याच्यामुळे ऑटो सेक्टरमध्येही तेजी आलेली आहे. त्यानंतर ऑटो सेक्टरसाठी अजून एक हे म्हणजे स्क्रॅपेज पॉलिसी आली, की 15 वर्षापेक्षा जास्त जुनी वाहनं असतील ती स्क्रॅपमध्ये द्यायची. त्याच्यामुळे नवीन वाहनांना मागणी वाढेल. त्याच्यामुळे ऑटो सेक्टर तेजीत आहे. म्हणजे आता ऑटो सेक्टर तेजीत आहे म्हणजे टाटा मोटर्स, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, मारुती इत्यादी शेअर तेजीत आहे. तुम्ही त्याच्यात ट्रेड घेऊ शकता. किंवा शुगर सेक्टरमध्ये बलरामपूर चीनी, धामपूर शुगर, कोठारी शुगर इत्यादी शेअर अपट्रेंडमध्ये आहेत. त्यात तुम्ही ट्रेड घेऊ शकता. किंवा ऑटो सेक्टर तेजीत आहे म्हणल्यावर कुठल्या कंपन्या तेजीत जातील, त्याचा कुठल्या कंपन्यांवरती इनडायरेक्ट परिणाम होईल. डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम तर म्हणजे ऑटो अँसिलरी म्हणजे ऑटोचे स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपन्या म्हणजे मदरसन, सुमी वगैरे. त्यानंतर टायर क्षेत्रातले शेअर JK टायर, अपोलो टायर, सिॲट, MRF ह्या कंपन्या तेजीत जातील. तर असं तुम्ही ट्रेड घेऊ शकता. त्यानंतर सिगारेट, त्यानंतर अल्कोहोल क्षेत्रातल्या कंपन्यांबद्दल सरकार जनरली फेवरेबल नसतं. काही ठिकाणी दारूबंदी, सिगरेट बंदी करतात किंवा सिगरेट आणि अल्कोहोलवरती टॅक्स लावतात किंवा टॅक्स आधी लावला असेल तर तो वाढवतात. तर अशा ह्याच्याने त्याच्यावरती परिणाम होत असतो. त्यातल्या कंपन्या म्हणजे कुठल्या, तर युनायटेड स्पिरिट्स, त्यानंतर गॉडफ्रे, फिलिप इत्यादी इत्यादी. तर अशा त्या न्यूजचा परिणाम होतो. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन एखाद्या कंपनीमध्ये होणार असेल म्हणजे कुठला नवीन IPO येतोय, OFS येतोय किंवा कुठली कंपनी बायबॅक जाहीर करते, डिलिस्टिंग होतंय शेअरचं किंवा अजून कुठलीही कॉर्पोरेट ॲक्शन असेल तर त्याचाही त्या सेक्टरवरती, त्या शेअरवरती परिणाम होतो. त्यानुसार तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता कंपन्यांचं उदाहरण म्हणजे ISGEC म्हणजे इंडियन शुगर अँड जनरल इंजिनिअरिंग कंपनी. ही कंपनी शुगर क्षेत्रातली कंपनी आहे. शुगर इंडस्ट्री, शुगर फॅक्टरीसाठी लागणारी जी मशिनरी आहे ती मशिनरी आणि आपल्या बाकीच्या इंडस्ट्रीजसाठी लागणारे बॉयलर ही कंपनी बनवते. आता इथेनॉल ब्लेंडिंगला प्रोत्साहन मिळालंय, शुगर सेक्टरला उत्तेजन मिळालंय. त्याच्यामुळे ह्या कंपनीचा शेअर सुद्धा तेजीमध्ये आहे. HFCL ही अजून एक कंपनी आहे जी हाय एंड टेलिकॉम ट्रान्समिशन आणि वायफाय सोल्युशन प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. ह्या कंपनीचं स्मार्ट सिटी, रिलायन्स जिओ, आपली भारतीय रेल्वे हे सगळ्या कंपनीचे कस्टमर आहेत. आणि ही कंपनीनी आत्ता नुकतंच PM वाणी विलेज तयार केलेलं आहे बायडेबट्टू कर्नाटक इथे. आणि तिथे 9,000 लोकांना इंटरनेट सेवा पुरवलेली आहे. त्याच्यामुळे काही दिवसांपूर्वी ह्या HFCL कंपनीचा शेअर 16% वर गेला होता. खूप मोठी अप रॅली झाली होती. अप ट्रेंडमध्ये आहे हा स्टॉक. तर अशा तुम्ही बातम्या बघून शेअरमध्ये खरेदी करू शकता, ट्रेड करू शकता. त्यानंतर रिअलिटी सेक्टर सध्या तेजीत आहे. कारण का आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घरांवरची स्टॅम्प ड्युटी काही काळासाठी कॅन्सल केली आहे, रद्द केलेली आहे. त्यानंतर होम लोन, गृह कर्जाचं वरचं जे व्याज आहे, इंटरेस्ट रेट तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे होम लोन स्वस्त झालेली आहेत आणि घराला आता मागणी पण वाढलेली आहे. त्याच्यामुळे ओबेरॉय रिअल्टी, इंडिया बुल रिअल इस्टेट हे सगळे रिअलिटी सेक्टरमधले शेअर सुद्धा अपट्रेंडमध्ये आहेत. रिअलिटी सेक्टरमधले शेअर वर आहेत म्हणजे त्याचा परिणाम कशावरती होतो, तर सिमेंट क्षेत्रावरती. त्याच्यामुळे अंबुजा सिमेंट, स्टार सिमेंट, मंगलम सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट इत्यादी इत्यादी ह्या सिमेंट क्षेत्रातले शेअर सुद्धा अपट्रेंडमध्ये आहेत. त्यानंतर NMDCचा OFS होता 6 आणि 7 जुलैला. तर त्याच्यामुळे सुद्धा NMDCच्या शेअरमध्ये सुद्धा हालचाल होती. 165 रुपये पर शेअरला OFS होता. त्याच्यामुळे ही सुद्धा कॉर्पोरेट ॲक्शन झाली. टाटा मोटर्सला लोअर सर्किट लागलं होतं मध्ये 357 वरून तो शेअर 310 रुपयापर्यंत खाली आला होता. त्याचं कारण म्हणजे ते जॅग्वार लँड रोवर जो त्यांचा ब्रँड आहे JLR, त्याचे इंग्लंडमधले सेल्सचे आकडे चांगले आले नाहीत कारण का त्याला चिपचं शॉर्टेज आहे. पण ह्याचा पॉझिटिव्ह परिणाम कसा, तर सेमी कंडक्टर आणि चिप बनवणारे जे शेअर आहेत
त्याची किंमत वाढली, त्याला डिमांड वाढली शॉर्टेज असल्यामुळे, त्याच्यामुळे ते शेअर तेजीत गेले. तर असा बातमीचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह परिणाम कसा होतो ते बघून तुम्ही ट्रेड घेऊ शकता. त्यानंतर पॅनेन्सिया बायोटेक ह्या कंपनीला स्पुटनिक व्ही ही जी रशियाची कोरोनावरची व्हॅक्सिन आहे ती मॅन्युफॅक्चर करायला परवानगी मिळाली. त्याच्यामुळे पॅनेन्सिया बायोटेक कंपनीचा शेअर सुद्धा तेजीमध्ये आहे. त्यानंतर वेदांता ही कंपनी स्टरलाइट पॉवर हा IPO ह्या कंपनीचा IPO होणार आहे, त्याच्यामुळे वेदांता कंपनीचा शेअर तेजीत आहे. त्यानंतर झोमॅटोचा IPO येतोय. 9,375 करोड रुपयाचा IPO आहे. 14 ते 16 जुलै हा IPO येतोय. 195 शेअरचा लॉट आहे आणि 72 ते 76 रुपये 72 to 76 रुपीज हा प्राइस बँड आहे. तुम्ही ह्या IPOला अप्लाय करू शकता किंवा ह्याच्याशी निगडित ह्या सेक्टरशी निगडित जे शेअर म्हणजे ज्युबिलंट फूड, त्यानंतर बर्गर किंग वगैरे हे जे शेअर आहेत ह्याच्यामध्ये हालचाल दिसेल तुम्हाला. त्या शेअरमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ही जी कंपनी आहे झोमॅटो ह्या कंपनीची पेरेंट कंपनी कोण आहे तर इन्फो एज. तर ह्या कंपनीच्या शेअरमध्ये सुद्धा तेजी आहे. त्यानंतर इन्फो एज ही कंपनी पॉलिसी बाजारचा IPO सुद्धा आणते, त्याच्यामुळे ह्या कंपनीमध्ये सुद्धा तेजी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ट्रेड घेऊ शकता. आता आपण बघूया अशा प्रकारे आपण ट्रेडिंग बद्दल माहिती घेतली. ट्रेडिंग कसं करावं शेअर बाजारामध्ये ह्याच्याबद्दल माहिती घेतली. मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की सध्या मार्केट जरा व्होलाटाईल आहे, वर खाली खूप होतंय. एखादी निश्चित डायरेक्शन मार्केटला नाहीये, त्याच्यामुळे सावध राहून ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करा. तुम्ही समजा किती एक 20,000 25,000 गुंतवण्याचे ठरवले असतील तर एकदम सगळे गुंतवू नका. थोडी गुंतवणूक करा किंवा ट्रेड घ्या. थोड्या रकमेचा छोटे ट्रेड घ्या, त्याच्याने तुम्हाला फायदा होईल. आणि एकदम सगळे गुंतवून नुकसान होण्यापेक्षा असं छोट्या ह्याच्याने तुम्ही ट्रेड घेतलात किंवा गुंतवणूक केली तर तुम्हाला नुकसान तेवढं होणार नाही. आय होप तुम्हाला या सगळ्या माहितीचा फायदा झाला असेल. जर झाला असेल तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझा ईमेल ID amey.hardikar@gmail.com ला मला लिहून अवश्य कळवा. तुम्हाला जर ट्रेडिंगबद्दल किंवा शेअर मार्केटच्या कन्सेप्टबद्दल काही डाऊट असेल तर तरीसुद्धा तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा ईमेल ID वर लिहून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर. आणि माझ्या चॅनल स्टॉक मार्केट मेगा स्टोअरला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकन आहे ते दाबा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओजचे नियमित अपडेट्स तुम्हाला वेळचे वेळी मिळत राहतील. मी दर रविवारी माझे व्हिडिओ अपलोड करत असतो. पुढच्या रविवारीपासनं कंपनी अनालिसिस जे आपण व्हिडिओ पाहतोय ते कंटिन्यू राहणार आहेत. पुढच्या रविवारी आपण 3i इन्फोटेक ह्या कंपनीबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत कंपनी अनालिसिसच्या माध्यमातून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.